इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे। त्या नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक खूपच चांगली आणि आनंद देणारी बातमी घेऊन आलो आहे। अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या पीक विम्याच्या पैशाची वाट बघत होता तो आता खरंच येतोय। खूप दिवस फक्त अफवा, चर्चा आणि लवकरच येईल अशा बातम्या ऐकायला मिळत होत्या, पण प्रत्यक्षात खात्यात काहीच दिसत नव्हतं। यामुळे बरेच शेतकरी काळजीत पडले होते, पण आता सरकारने ठाम पाऊल उचललं आणि थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। हे फक्त एका वर्षाचंच नाही तर मागील 3 वर्षांचं आहे, म्हणजे 2023, 24 आणि 25 या काळातील थकीत पीक विम्याची रक्कम एकदम एकत्रितपणे दिली जाणार आहे। सरकारने यासाठी खूप मोठा निधी मंजूर केला असून आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे। राज्यातल्या 16 जिल्ह्यांमधल्या लाखो शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे। सरकारने 16 जिल्ह्यांची यादी अधिकृतपणे जाहीर केली। जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर आता फार लवकरच तुमच्या खात्यात पैसे दिसतील याची शक्यता खूप आहे। म्हणून आता निराश होण्याची गरज नाही, थोडासा धीर धरा। आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळी हे विम्याचे पैसे पूर्ण रकमेनुसार असणार आहेत, म्हणजे 100% शेतकऱ्यांना मिळणार आहेत। काही कपात किंवा अडचण नाही। आता विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तब्बल 28 रुपयांची मदत मिळणार आहे। ही रक्कम खूप मोठी आहे आणि शेतीच्या पुढच्या हंगामासाठी खूप उपयोगी पडेल। तुमचं बँक खातं बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे का हे एकदा नक्की तपासून बघा, कारण सध्या या बँकांमधूनच प्रामुख्याने वितरण सुरू झालेलं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाले असा मेसेज येऊ लागला आहे। तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचा मेसेज लवकरच येईल। जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आले असाल तर लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, कारण अशा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि खऱ्या बातम्या इथे रोज येत राहतात। तर शेतकरी बंधूंनो, हा पैसा मिळाल्याने तुमच्या कुटुंबाला मोठा आधार मिळेल, शेतीची नवीन नियोजन करता येतील आणि आत्मविश्वास सुद्धा परत येईल। आता फक्त खातं चेक करा आणि आनंद साजरा करा। आता खरंच एक मोठी आणि दिलासा देणारी गोष्ट सांगतो, सरकारने आधी जे वचन दिलं होतं त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात आज हे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागले आहेत। काहींना वाटत होतं फक्त 15 ते 20 हजार रुपयांपर्यंतच रक्कम मिळेल, पण प्रत्यक्षात पिकांना झालेल्या नुकसानीचा बारकाईने अभ्यास करून सरकारने अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेतला। म्हणजे नुकसान जेवढं जास्त तेवढी मदत सुद्धा जास्त। हे तत्व आज प्रत्यक्षात उतरताना दिसतंय। तुम्हाला नेमकी किती रक्कम मिळेल हे सरकारने अगोदरच स्पष्ट केलेलं आहे, कारण हे सर्व तुमच्या पिकांवर अवलंबून असेल। कोणतं पीक लावलं होतं, त्याचं किती नुकसान झालं, पीक विमा भरला होता का, या सगळ्या गोष्टी तपासून निवडक जिल्ह्यांमध्येच हे पैसे थेट खात्यात जमा होतील। तर शेतकरी बंधूंनो, आता आपण उदाहरणाने समजून घेऊ। जर तुमचं कापूस पीक नुकसानग्रस्त झालं असेल तर अनेक शेतकऱ्यांना खात्यात 25,000 रुपयांपासून तर 28,000 रुपयांपर्यंतची रक्कम दिसेल। सोयाबीन पिकासाठी सरकारकडून 20,000 ते 24,000 रुपयांपर्यंत विम्याचे पैसे मंजूर करण्यात आले आहेत। आणि खूप चर्चेत असलेलं तूरडाळीचं पीक, तूर लावलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज 20,000 पासून 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा झालेली दिसेल। जर तुम्ही भात पीक घेतलं असेल आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल आणि जर तुम्ही त्या अगोदर विमा भरलेला असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा। भात पिकासाठी 27,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम आज सरकारकडून थेट खात्यात जमा करण्यात येईल। हे केवळ कागदी आकडे नाहीत, तर तुमच्या रात्रंदिवस केलेल्या मेहनतीला मिळालेला खरा आधार आहे। आणि एक गोष्ट आहे का, आणखी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूग पिकासाठी सरकारकडून 25 ते 28,000 रुपये, उडीद पिकासाठी 21,000 रुपये, बाजरी आणि नाचरी पिकाचं जर नुकसान झालेलं असेल तर 21 ते 23,000 रुपयांपर्यंतची रक्कम सरकारकडून पीक विमा म्हणून देण्यात येणार आहे। मूग आणि उडीद सारख्या इतर कडधान्य पिकांना सुद्धा याचे फायदे मिळतील। भुईमूग, तीळ आणि कापूस या पिकांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आणि तो सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करायची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता या ठिकाणी एक खास गोष्ट आहे, ती सुद्धा लक्षात घ्या। हे सगळे पैसे मागील 3 वर्षांचा प्रलंबित पीक विम्याचे आहेत, जे आता अखेर तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत। मागच्या काही वर्षात कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी पुरासारखा फटका शेतकऱ्यांना बसला, त्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं। तेव्हा तुम्ही सगळ्यांनी नियमाप्रमाणे विम्याचे अर्ज भरले होते, पण काही तांत्रिक कारणांमुळे ही मदत वेळेवर येऊ शकली नाही। आता त्या सगळ्या अडचणी सुटत आहेत आणि तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आता फक्त तुमचं बँक खातं एकदा चेक करा। मोबाईलवर मेसेज आला असेल तर बघा। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर लवकरच तुमच्याकडे सुद्धा ही रक्कम दिसेल। ही मदत तुम्हाला नवीन उत्साह देईल। पुढच्या हंगामासाठी नियोजन करणं सुद्धा तुम्हाला शक्य होईल। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट सरकारकडून आली। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। अशाच खऱ्या आणि महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। आता बघा, आज सरकारकडून एक मोठा आणि खरा निर्णय घेण्यात आला।
पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अधिकृतरित्या जमा होणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं। राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी सर्व अधिकारी आणि बँकांना कडक आदेश दिले आहेत। एकाही शेतकऱ्याचा हक्काचा पैसा अडकू देऊ नका। त्यामुळे आता फक्त काही तासातच बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम दिसायला सुरुवात होईल। बँकांमधले कर्मचारी सुद्धा रात्रंदिवस मेहनत घेत आहेत आणि ही प्रक्रिया आता जवळपास पूर्ण होत चालली आहे। आणि आणखी एक चांगली बातमी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता सुद्धा लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल। म्हणजे एकीकडे मागचे थकीत पीक विम्याचे पैसे येत आहेत आणि दुसरीकडे इतर योजनांचे हप्ते सुद्धा मिळायचा रस्ता मोकळा झालेला आहे। या दोन्ही गोष्टी एकत्र येत असल्याने शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा ठरत आहे। आता ही बातमी तुमच्या गावातल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा, नातेवाईकांपर्यंत शेअर करा, कारण आज प्रत्यक्षात पैसे खात्यात येणार आहेत। आणखी एक महत्त्वाची सूचना, जर तुमचं आधार कार्ड अजून बँक खात्याशी लिंक झालेलं नसेल तर लगेच लिंक करून घ्या। हे काम नक्की तुम्ही पूर्ण करा। आता हे काम खूपच गरजेचं आहे। सरकारने सांगितलं आहे की जिल्ह्यांची यादी जाहीर झाल्यावर काही छोट्या प्रक्रिया ताबडतोब पूर्ण कराव्या लागतील। या गोष्टींकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमच्या खात्यात 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। हे लक्षात ठेवा। 3 वर्षांचा पीक विम्याचा हिशोब एकत्रितपणे आज खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सर्व माहिती आणि कागदपत्र बरोबर असणं खूप गरजेचं आहे। चांगली गोष्ट म्हणजे सरकारने तुमच्या गावाची, तालुक्याची आणि जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केली। ती तुम्हाला मोबाईलवर सुद्धा पाहायला मिळेल। घरबसल्या तुम्ही तपासू शकता की तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही, आणि जर यादीत नाव नसेल तर तुम्ही आवश्यक पावलं सुद्धा उचलू शकता। आणि बघा, प्रति हेक्टरी 28,000 रुपये ही काही साधारण रक्कम नाही। आजच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे। ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन पीक उभं केलं पण निसर्गाच्या माऱ्यामुळे नुकसान झालं, अशा कष्टकऱ्यांना आज त्यांच्या मेहनतीचा खरा मोबदला मिळतोय। ही बातमी ऐकल्यावर राज्यभरातील शेतकरी बांधवांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण पसरलं आहे। आता हे पैसे तुमचेच आहेत, तुमच्या कष्टाचे आहेत, हक्काचे आहेत। म्हणून उशीर न करता लगेच बँकेत जा किंवा मोबाईलवर मेसेज आला असेल तर तो चेक करा। खात्यात नेमकी किती रक्कम आली आहे हे पहा। जर 28,000 रुपयांपर्यंतची रक्कम आली असेल तर त्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी दुसरी नाही। या मदतीने आता बियाणं, खतं घेण्यासाठी सरकारकडे हात पसरावे लागणार नाहीत। सरकारकडून हे अतिशय मोठं पाठबळ तुम्हाला देण्यात आलं आहे। त्यामुळे पुढच्या हंगामासाठी तुमच्यामध्ये नक्कीच नवीन आत्मविश्वास येईल। आता एक खूप महत्त्वाची अपडेट, सरकारने ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम थेट खात्यात जमा करणार असल्याचं जाहीर केलं त्याची अधिकृत यादी आता स्पष्ट झालेली आहे। या यादीत सर्वात आधी नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला, त्यानंतर आहे सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि नगर जिल्हा, पुढे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत। याशिवाय अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यातील बांधवांसाठी सुद्धा सरकारकडून निधी जाहीर करण्यात आला। म्हणजे एकूण हे सगळे जिल्हे कव्हर होत आहेत। सरकारच्या ठरावानुसार या भागांमधल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 28,000 रुपये जमा होऊ लागले आहेत। आता कोणतीही शंका किंवा काळजी घेण्याची गरज उरलेली नाही, कारण प्रक्रिया पूर्ण वेगाने सुरू आहे आणि पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय। म्हणजे एकूण हे सगळे जिल्हे कव्हर करण्यात आलेले आहेत। सरकारच्या निर्णयानुसार या भागांमधल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पूर्ण 28,000 रुपये जमा करण्याचं निश्चित करण्यात आलं। आता कोणतीही अनिश्चितता नाही, टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण पुढील प्रक्रिया सुरळीतपणे चालू आहे आणि पैसा गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार रात्रंदिवस प्रयत्न करत आहे। आणि बघा, सरकारने पीक विम्याला अंतिम मंजुरी दिल्यानंतर आता सगळं स्पष्ट झालं। आज प्रत्यक्षात 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। म्हणून आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच दिलासादायक आहे। तुमच्या मेहनतीला योग्य मोबदला सरकारकडून मिळतोय। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे पैसे नेमके कोणत्या बँकांमध्ये जमा होतील? सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा होईल, कारण राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे। त्याचबरोबर बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचा सुद्धा सरकारने समावेश केलेला आहे। आता याशिवाय सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, युको बँक, ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून सुद्धा पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार आहे। काही ठिकाणी पोस्ट ऑफिस पेमेंट बँकेचा सुद्धा सरकारने समावेश केलेला आहे। त्याचबरोबर ॲक्सिस बँक आणि ICICI बँकांसारख्या खाजगी बँकांमधून सुद्धा 28,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे। संपूर्ण रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून जमा होईल। म्हणजे कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, अनावश्यक विलंब नाही, पैसे थेट खात्यात सुरक्षितपणे तुमच्या बँक खात्यात पोहोचतील। तर शेतकरी बंधूंनो, ही आजची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी खास तुमच्यासाठी। तुमचा जिल्हा यादीत असेल तर लगेच बँक खातं तपासा, मोबाईलवर आलेला मेसेज चेक करा, रक्कम जमा झाली
झाली असेल तर नक्कीच इतर शेतकरी मित्रांना ही माहिती शेअर करा. आता अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.